प्रत्येक घरामध्ये असा एक व्यक्ती जर नक्की असतो ज्याला ना कोबी, कारलं अशी काही भाज्या ना आवडीने खात नाहीत. तर तुमच्या घरामध्ये जर कोबी कुणाला आवडत नसेल ना, ते अशा कोबीच्या कुरकुरीत मस्त खमंग अशा वड्या बनवून दाखवा. म्हणजे खायला द्या. इतक्या आवडीने खाते ना आणि कोबी आणली की नेहमी वड्या बनवायचे तर हट्ट करतीनच. इतक्या छान लागतात, टेस्टी आहे, कुरकुरीत आहे, क्रिस्पी आहे. म्हणजे कोबी ज्यांना आवडत नाही ना, कोबीची भाजी वगैरे खायला, त्यांच्यासाठी तरी खूप छान आहेत ह्या वड्या. एकदा करून बघा. तुम्ही पण सगळेजण घरामध्ये सगळेजण आवडीने खातील. इतके छान लागतात. एकदम चहासोबत, असं केचपसोबत खूप भारी वाटतात. टिफिनलासुद्धा तुम्ही बनवून नेऊ शकता. जर कोबीची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशा वड्यासुद्धा तुम्ही बनवून नेऊ शकता. प्रवासात नेऊ शकतात. कोणी पाहुणे वगैरे अचानक घरी आले तर अशा वेळेसुद्धा तुम्ही हे वड्या बनवू शकता. तर चला बघून घेऊया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर ही मस्तपैकी एक छोटीशी कोबीची गड्डी आणली होती. मला कोबीची भाजी खाऊन पण कंटाळा आला, त्यामुळं वड्या करते. तर कोबी ना चांगली चॉपरमध्ये मी बारीक अशी चिरून घेतली. बघू शकता. किसणीने सुद्धा याला किसू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा थोडा थोडा कोबी टाकून याला फिरू शकता. मस्त छान असा चॉपिंग होते. तर मी ह्या चॉपरमध्ये बारीक केलेला आहे पत्ता कोबी. त्यानंतर हे बघा, थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. इकडे मी लसूण आणि मिरचीचा कूट केलेला आहे. 4-5 मिरच्या आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून घ्यायच्या. त्यानंतर इकडे मी थोडंसं 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. खूप छान एक चव येते वड्याला. त्यानंतर इकडे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 चमचे. सेम क्वांटिटीमध्ये ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे बेसन पीठ मात्र जसं लागेल तसंच वापरायचं आहे. अर्धी वाटी घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे जिरे आहेत बघा, हे थोडेसे जिरे घेतले आहेत. त्यानंतर सफेद तीळ, हे बघा 1-1.5 चमचा सफेद तीळ पाहिजे. बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच साहित्य लागणार नाही. झटकेपट कोबीच्या वड्या बनवूया. तर एका भांड्यामध्ये ही बारीक चिरलेला कोबी, ह्या वड्या जर छान अशा म्हणजे क्रिस्पी, कुरकुरीत आणि मस्त दिसायला पाहिजेत ना, तर जितका होईल ना तितका कोबी बारीक चिरून घ्या. मग तो मिक्सरमध्ये चिरू शकता, चॉपरमध्ये चिरू शकता किंवा हाताने जर जमत असेल बारीक तर ते पण करू शकता. पण हाताने कसं जरा आपल्याला थोडा वेळ जातो त्यामुळं. आता हा बारीक चिरलेला कोबी मी याच्यात टाकून घेतला आहे. त्यानंतर आपण इकडे लसूण मिरचीचा कूट जो केला आहे ना तो टाकायचा. हवं तर इकडे लाल मसाला पण टाकू शकता, पण लसूण मिरचीची चव ना जरा छान लागते लाल मसाल्यापेक्षा. पण तुम्ही टाकू शकता थोडासा रंग येण्यासाठी लाल मसाला. इकडे मी लसूण मिरचीचा कूट जो आहे तो याच्यामध्ये कोबीमध्ये सर्वात पहिलं टाकलेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडेसे जिरे. लसूण मिरचीचा कूट करता वेळेस पण जिऱ्याचा कूट त्यामध्ये टाकले तर लसूण मिरची जिऱ्याचा कूटसुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर इकडे मी सफेद तेल टाकते 1-1.5 चमचा. तिळाची कोटिंग छान येते वड्याला. कोथिंबीरची वडी असो किंवा मेथीची वडी असो, तीळ टाकले की छान सुंदर दिसतात वड्या. आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. काही जण इकडे बारीक चिरलेला कांदासुद्धा वापरता. आवडत असेल तर टाकू शकता एक छोटा बारीक चिरून कांदा, पण मला नाही आवडत वड्यामध्ये कोबीच्या. 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने खूप मस्त बराच वेळपर्यंत वड्यांना क्रिस्पी लागतात, कुरकुरीत राहतात. आणि 2 चमचे हे ज्वारीचं पीठ टाकले. हे पूर्णपणे ऑप्शन नाही टाकले तरी हरकत नाही, पण छान चव येते वड्याला. आणि बेसन पीठ बघा, सुरुवातीला मी 3 चमचे टाकले. जर आवश्यकता वाटली तर मग अजून बेसन पीठ ॲड करूया. आता चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा धना पावडर टाकायचा आणि चिमूटभर हळद टाकायची. आणि याला सगळे हे जे मसाले टाकलेत ना आपण, हे सगळे सुरुवातीला चांगलं चोळून घेऊया. हे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता चांगलं याला जरा पहिलं चोळून घ्यायचं सुरुवातीला. हे असं, हे बघा सगळा मसाले व्यवस्थित ह्या कोबीला, पीठ वगैरे, तांदळाचं पीठ, बेसन वगैरे सगळं हे एकजीव होऊन जातं. आणि मग थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकून याचं एक घट्ट पीठ तयार करायचं. अजिबात जास्त पाणी टाकू नका, कारण कोबीला पाणी सुटतं. त्यामुळं थोडंसंच पाणी टाका, जसं लागेल तसं. बघा, आता मला बेसन पिठाची आवश्यकता वाटते, त्यामुळं मी उरलेलं सगळं पीठ टाकले. अंदाजे म्हणजे एक वाटीच्या अंदाजेने बेसन पीठ वापरले मी. आता हे सगळं एकजीव करून घेते. आणि आता घट्ट बॅटर बघा तयार झाला आहे बेसन पीठ टाकल्यामुळं. बेसन पिठाची प्रत्येक वडीमध्ये चव छान राहते.
त्यामुळं बेसन पीठ थोडं जास्त पडलं तरी काही हरकत नाही. आता हे स्वच्छ हात धुवून घेते. आपलं पीठ तयार झालेलं आहे. एक प्लेट घ्यायचा किंवा तुमच्याकडे असं वड्या वगैरे सेट करायला काही भांडं असेल त्याच्यामध्ये टाकू शकता. प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा सगळा वड्याचा बॅटर याच्यामध्ये सुरुवातीला असं सेट करायचं आणि मग हलक्या हाताने याला असं पूर्ण प्लेटभर गोल आकार द्यायचा. ही प्रोसेस तर माहितीच असेल सगळ्यांना, काही असं विशेष नाही सांगायसारखं. ते असं हे पीठ आहे ना वड्याचं, हे असं पूर्ण गोल राऊंड करायचा. आणि मी इकडे स्टीम ना कढाईमध्ये देणार आहे. बघा इकडे कढाई तापत ठेवली, त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि आपला गॅसचा जो स्टँड असतो ना बर्नर तो ठेवला आणि त्याच्यावर ताट ठेवले. म्हणजे चाळणी वगैरे ठेवली नाही. याच्यावर पण अशी स्टीम दिली जाते. पाहू शकता मस्त एक 10-12 मिनटामध्ये सुंदर असं हे पीठ आपलं स्टीम झालेलं आहे वड्याचं. एकदम पॅक झालं आहे. आता मी काढून घेते, थंड करून घेऊया. हे बघा पीठ किती सुंदर सेट झालं आहे का नाही. व्यवस्थित बेसन पीठ वगैरे सगळे मसाले शिजून गेलेले आहेत, म्हणजे वाफेवर एकदम पॅक झालेत. कच्चापणा सगळा निघून गेला. आता याला थोडं थंड करून घेऊया, मग याला कटिंग करूया. थोडा वेळ द्यायचा. थोडं थंड झालं की असं चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने थोडंसं नॉर्मल गरम असतानाच ह्याला कट पाडा, कारण की ह्या गरम असताना कट पडले जातात आणि मग थोडं थंड झालं की मग वड्या सहजपणे अलगद निघतात. हे बघा अशा लाईनी मारायच्या. याचा अंदाजाने विचार करू शकता की खालून बॅटर आपला व्यवस्थित शिजला आहे. उभ्या लाईनी पाडल्या की अशा आडव्या पाडायच्या, म्हणजे वड्या तयार होतात. हे बघा मस्त याला चौकोन आकार असे देते. एकदम हलका हात वापरायचा. आता याला थंड करायच्या आणि तुम्ही याच्या चौकोन लाईनी बघू शकतात. बघा वड्याचा कट झाला आहे ना, थंड झालं की लगेच सुटल्या जातात. कडेकडेनी सुरुवातीला स्टार्ट करायचं. हे बघा ही सुरुवातीला ह्याला काय आकार नसतो एवढा, कारण ही कडीची साईट असते, त्यामुळं तर असं हलक्या हाताने चाकूच्या साहाय्याने किंवा असं चमच्याच्या साहाय्याने बघा किती अलगद निघली. अजिबात कुठे तुटली नाही, चिटकली नाही. काढता वेळेस एकदम व्यवस्थित निघली का नाही. हे बघा वडी. आता मी या छोट्या साईजच्या कट केल्यात म्हणून ह्या छोट्या झाल्या. तुम्ही मोठ्यासुद्धा वड्या करू शकता. हे बघा असं हलक्या हाताने प्रोसेस करायची, ही वड्या काढायची, जेणेकरून अजिबात तुटणार नाही, काही नाही. आणि तुम्ही प्लेट बघू शकता, आपला बॅटर वगैरे अजिबात त्याला चिटकलेला नाही आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे. हे काढून घ्यायचं जरा साईडचं कडीचं, कारण त्याला काही चौकोन आकार नसतो ना, त्यामुळे तो नंतर फ्राय केला तरी चालेल. आपल्या वड्या अगोदर पहिला काढून घ्यायच्या. हे बघा किती साऱ्या अशा ह्या वड्या बघा सोडल्या गेल्या आहेत लगेच. तुम्ही पाहू शकतात मस्त निघतात का नाही, एकदम अलगद, कुठे चिटकली नाही, काय नाही. इतक्या सोप्या पद्धतीने वड्या त्या सुटल्या चालल्यात. हे बघा आहे का नाही, एकदम भारी वड्या तयार झाल्यात मस्त. चला आता आपण ह्याला गरमागरम पॅनमध्ये स्लो गॅसवर फ्राय करून घेऊया. तर मी तेल तापत ठेवलेलं आहे, स्लो गॅस ठेवला आहे. ह्या वड्याला तेलसुद्धा कमी लागतं, किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, किंवा असं नॉर्मल पण थोड्याशा तेलामध्ये याला फ्राय करू शकता. स्लो गॅस ठेवायचा, नाही तर वड्या करपल्या जाऊ शकतात. फक्त याच्यामध्ये क्रिस्पीपणा दोन्ही बाजूनी चांगले लालसर रंग येईपर्यंतच फ्राय करा. हे असं आलटी पलटी करायचं थोडा वेळ, म्हणजे बघा असा रंग चढायला लागला की काढायचं. जास्त पण काही कडक होऊन नाही द्यायचं, कारण आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकले, त्यामुळे ह्या वड्या क्रिस्पीच राहतात. फक्त असा रंग चढेपर्यंत, सोनेरी गोल्डन असा ब्राऊन रंग येईपर्यंत छान याला फ्राय करा. तुम्ही पाहू शकता जवळून मस्त झालेल्या आहेत. आणि असं कडक होईपर्यंत वड्या फ्राय करा. खूप मस्त, म्हणजे कोबीची भाजी ना ज्यांना आवडत नाही ना, त्यांना ह्या वड्या खूप आवडतील. एकदा तरी करून बघा. आपण कोथिंबीर वड्या करतो बघा, अगदी तशाच आहेत, फक्त कोथिंबीरच्या जागी इकडं आपण कोबी वापरलाय बस. सेम प्रोसेसनी मग तुम्ही मेथीच्या वड्या करू शकता, पालकच्या वड्या करू शकता, कोथिंबीरच्या. आता चांगल्या प्रकारे बघा सुंदर रंग आलाय का नाही वड्यावर. आता एक एक काढून घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त नाही फ्राय करायचे, नाही तर करपल्या जाऊ शकतात. तर मस्त झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा ह्या कोबीच्या वड्या. चला एक एक काढून घेते आणि दुसरा बॅचसुद्धा आपण याच्यावर टाकून घेऊया. हे बघा झाल्यात का नाही मस्त अशा वड्या ह्या तयार झाल्यात. आता दुसरा बॅचसुद्धा टाकून घेते, ह्यासुद्धा फ्राय करूया आणि गरमागरम मग आपण प्लेटमध्ये याला सर्व करूया. स्लो गॅस ठेवायचे, एवढे काळजी घ्यायची की स्लो गॅसवरच ह्या वड्या फ्राय करा.
तर आता ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या कोबीच्या तयार. आणि ह्या पाहता क्षणी तुम्ही विचार करू शकता, जर कोबी नाही आवडत आणि ह्या अशा वड्या केल्या तर न आवडणारे व्यक्तीसुद्धा ही वडी आवडीने खातील आणि त्यांना कळून येणार नाही ह्या कोबीच्या वड्यात. पण खाल्ल्याच्या नंतर, चव आवडल्याच्या नंतर तुम्ही जर सांगितलं की ह्या कोबीच्या वड्यात, तर विचार करू शकता कोबी आवडीने खातील, इतक्या छान लागतात. तर करून बघा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान मस्त रेसिपी दाखवत राहते मी तुम्हाला नेहमी. हे बघा किती छान क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या आपल्या कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. वरून तिळाची कोटिंग बघा किती मस्त लागली का नाही. आणि आतून एकदम छान सगळे आपले मसाले साहित्य एकदम छान शिजून निघलेले आहेत. आणि अशा वड्या एकदा तरी करून बघा. ज्वारीच्या भाकरीसोबत मी खाते, चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात याला. आणि केचपसोबत एकदमच भारी लागतो. गरमागरम चहासोबतसुद्धा तुम्ही सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता. फक्त कोबी वगैरे चिरून ठेवायचे आणि सकाळी फक्त थोडंसं पीठ वगैरे टाकून मिक्स करायचं. बघा सुंदर दिसतात का नाही ह्या कोबीच्या वड्या. कुणालाही आवडेल अशा ह्या वड्या आहेत. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा.